नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं आपल्या करिअर मित्राच्या युट्यूब चॅनलवर. तर आपण एक लहान एक dialogue ऐकतो की दूध मागोगे खीर देंगे आणि काश्मीर मागोगे तो चीर देंगे. काही प्रचिती आता महाराष्ट्रात बघायला मिळते. एक समाज कल्याण विभागामार्फत एक अशाच पद्धतीची गोष्ट घडण्यात आली आहे, अशाच पद्धतीची घडलेली आहे. बघा, मागितला होता कूलर आणि मिळाली नोटीस. हे टायटल तुम्हाला बघून थोडंसं आज वेगळं वाटलं असेल की आज या प्रकारचा व्हिडिओ करताय आपल्या चॅनल. मित्रांनो, हा विद्यार्थ्यांचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे हा जो विद्यार्थ्यांचा मुद्दा असेल तो प्रत्येक मुद्दा आपल्या करिअर मित्राच्या युट्यूब चॅनलवर मी नक्की तुमच्यासाठी घेऊन येत राहील. तुमचा मुद्दा, तुमचा आवाज मी तुमच्या मोठा भाऊ म्हणून, तुमचा सारथी म्हणून, तुमचा सोबती म्हणून मी प्रत्येक मुद्दा तुमचा तुमच्या या सोशल मीडियावर आपल्या महाराष्ट्रासमोर असेल, भारतासमोर असेल, जगासमोर असेल, हा मांडण्याचा प्रयत्न तिथे करत राहील. बघा मित्रांनो, काही विद्यार्थी आहेत तिथे आपल्याला बघायला मिळतात. विद्यार्थी आहेत माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, जे महाराष्ट्र राज्याचे आपले मुख्यमंत्री आहेत, कर्तव्यशील मुख्यमंत्री आहेत. ही मुलगी तुम्हाला इथे दिसत असेल, मुलगी तुम्हाला इथे दिसत असेल, तिचं नाव आहे आकांक्षा. नाव आहे इथे आकांक्षा. आकांक्षा उके म्हणून एक मुलगी आहे. तर असं आहे, आकांक्षा उके जी आहे तिच्या ग्रुप सोबत माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटायला गेली होती. विषय होता की ज्या हॉस्टेलला ती राहते त्या हॉस्टेल आहे समाज कल्याणचं, आणि त्या समाज कल्याणच्या हॉस्टेलला सध्या विद्यार्थ्यांना तुम्हाला माहिती की एक हीट वेव्ह पूर्ण महाराष्ट्राभर जाते. पूर्ण जगात जवळपास आपण म्हणू शकतो महाराष्ट्रामध्ये त्याची तीव्रता भरपूर प्रमाणात आहे. 45 पर्यंत टेम्परेचर जाते आणि हे प्रकरण जे आहे, हे प्रकरण आहे विदर्भात. प्रकरण आहे विदर्भात. विदर्भात कुठे? तर माननीय मुख्यमंत्री साहेबांचा गड म्हणजे आपला नागपूर जिल्हा. नागपूर नागपूरचं हे प्रकरण आहे मित्रांनो. आणि या हा जो ग्रुप आहे ओके, त्या मैत्रिणी ज्या विद्यार्थिनी या पण हॉस्टेलच्या विद्यार्थिनी आहे, त्या भेटायला गेल्या होत्या माननीय फडणवीस साहेबांना. तर त्यामध्ये झालं असं की जेव्हा आकांक्षा त्यांना भेटायला गेली की आकांक्षाने त्यांना एक विनंती केली. जी विनंती तिने यापूर्वी समाज कल्याण जे आहे, ज्याला म्हणतो आपण समाज कल्याण म्हणतो, जे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या हे जे डिपार्टमेंट आहे, त्या डिपार्टमेंटला आकांक्षाने आणि तिच्या टीमने सोबतच्या ज्या विद्यार्थ्यांनी त्यांनी एक रिक्वेस्ट पाठवली होती की सध्या गरमी खूप आहे, ऊन खूप तापतंय, येणाऱ्या काळात आमची परीक्षा आहे व या काळात मला रूम मध्ये किमान कूलर बसवून देण्यात यावे. हे काही फुकट मागत नव्हते विद्यार्थी, हे फुकट मागत नव्हते. हे महाराष्ट्र शासनाचं हे वसतिगृह आहे, गव्हर्नमेंटचं वसतिगृह आहे, गव्हर्नमेंट हॉस्टेल आहे. ओके, हे विनंती करत होते कोणाला? सामाजिक न्याय विशेष विभाग. ठीक आहे, त्यांनी विनंती केली, त्यांच्या विनंतीला मान देण्यात आला नाही. कुठल्याही प्रकारचं त्यांना ते एकही कूलर देण्यात आला नाही. पण माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटायला गेले. मुख्यमंत्री साहेबांनी पूर्ण गोष्टी त्यांनी समजून घेतल्या. विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने त्रास आहे, कशा पद्धतीने ते तिथे राहत आहेत. आता तुम्हाला महाराष्ट्र शासनाचं जे सामाजिक न्याय विशेष विभागाचे समाज कल्याणाचे जे वसतिगृह आहेत ना, एक दिवस तिथे भेट द्या मित्र. ओके, तर मुद्दा असा आहे की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी हे सगळं त्यांचा विषय जे आहे तो समजून घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी इन्स्टंटली इथे त्यांना जवळपास 600 कूलर हे अलॉट केले. किती? 600 कूलर अलॉट केले. एक दोन नाही बरं, 1 2 10 5 50 100 नाही. मुख्यमंत्री साहेबांचं इथं खास करून धन्यवाद. त्यांनी जवळपास 600 कूलर त्या वसतिगृहासाठी अलॉट केले. तर त्याच्यामध्ये जवळपास 600 रूम असतील तर पूर्ण रूम मध्ये इथे कूलर मिळणार. ओके, मिळाले ऑलमोस्ट. ओके, आता हे झालं प्रकरण असं.
पण आता याच्यामध्ये कसं झालं बघा, हे तुम्ही जर समाज कल्याण विभागाचं वसतिगृह जर भेट केलं तर मला माहिती म्हणजे तुम्ही शॉक व्हाल, हे विद्यार्थी इथे कशा पद्धतीने राहतात म्हणून. विद्यार्थी हे कशा पद्धतीने तिथे राहतात म्हणून तुम्ही शॉक व्हाल विद्यार्थी. ओके, कारण काय आहे, जर तुम्ही तिथे गेला तर तिथे जेवणापासून राहण्यापर्यंतची जी सोय आहे ती पूर्ण महाराष्ट्र शासन खर्च करत असतं. दरवर्षी जवळपास कोट्यावधी रुपये ह्या हॉस्टेल्सवर खर्च होतो आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना सुविधा मिळतात किती, एवढ्या सुविधा मिळतात. मित्रांनो, त्यामध्ये हॉस्टेलचे जे कार्यभार सांभाळणारे अधिकारी आहेत हे पूर्णपणे याच्यामध्ये फेल झालेले, पूर्णपणे फेल झालेले. यामध्ये आता हे प्रकरण समोर आलं. आता हे प्रकरण काय आहे तुम्हाला मी थोड्या डिटेलमध्ये सांगतो. बघा, अतिशय गरीब आणि शेतकरी कुटुंबातली एक विद्यार्थिनी आहे, तिचं नाव आहे आकांक्षा उके. ही नागपूरच्या शासकीय वसतिगृहात राहते. कोणतं वसतिगृह आहे? सावित्रीबाई फुले वसतिगृह, नागपूरमधलं जे आहे वसतिगृह, त्या वसतिगृहात ती राहते. नागपूरमध्ये कडाक्याच्या उन्हाळ्यात वसतिगृहात कूलर किंवा पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थिनीचे हाल होत आहेत. विद्यार्थिनीचे हाल होत आहेत त्याने म्हटलं. त्याच्यानंतर बघा, या 4 आणि 8 तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन असुविधांची तक्रार त्यांच्याकडे केली होती. असुविधांची तक्रार त्यांच्याकडे केली होती आणि या तक्रारीची दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी तात्काळ या संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि कडक शब्दात त्यांची झाडपट्टी केली. आणि यानंतर त्यांना चांगल्याच पद्धतीने तिथे दाखवलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी इथे 600 कूलर त्यांना उपलब्ध करून दिले. 600 कूलर ते उपलब्ध करून दिले होते. मुख्यमंत्री साहेबांनी निर्णय दिला, 600 कूलर उपलब्ध करून दिले. पण एक पॉइंट पुढे आला, तो म्हणजे इगो पुढे आला. इगो, अधिकाऱ्यांचा इगो जागा झाला. आमची कंप्लेंट तुम्ही कशी करू शकता, कुठे आणि मोठी, हा इगो पुढे आला. पुण्याचा समाज कल्याण विभागाचे जे हॉस्टेल आहे, सामाजिक न्याय विभागाचं, जे गृहप्रमुख आहे माननीय पाटील मॅडम, श्रीमती KW पाटील मॅडम, त्यांचा इगो पुढे आला ही आमची कंप्लेंट माननीय करू शकता. आणि त्यांनी काय केलं, आकांक्षाला एक गिफ्ट पाठवलं. काय बरं गिफ्ट? त्याला गिफ्ट पाठवलं की एक नोटीस. त्या नोटीसीत सांगितलं की आकांक्षा, तू हॉस्टेलचे लाभ घेते, हॉस्टेलचे विद्यार्थिनींची रॅगिंग करते, तू भोजनाचा जे पैसा आहे, भत्ता आहे, तो एक्स्ट्रा खाते, एक्स्ट्रा घेऊन पैसे एक्स्ट्रा खाते भत्त्याचे. अशा पद्धतीने तिला ही मोठी नोटीस पाठवली. आता ती नोटीस काय आहे बघा, रद्द करण्याबाबतची ही नोटीस आहे. कुणाला? आकांक्षा प्रकाश उके. आकांक्षा कोण आहे? आकांक्षा आहे आता बघा MBA ला ही विद्यार्थिनी आहे. आकांक्षा MBA ला इथं आहे. MBA ची फर्स्ट इयरची विद्यार्थिनी. ओके, MBA ची फर्स्ट इयरची विद्यार्थिनी आकांक्षा. ओके, त्या आकांक्षाला नोटीस दिली त्यांनी. कधीची नोटीस बघा, आपल्याला त्याच्यामध्ये प्रवेश रद्द करण्यासाठी ही नोटीस काढण्यात आली. त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की पूर्ण वेळ शासन निर्णय, इथे एक सांगितलं त्यांनी, शासन निर्णय 16 मे 1984 अन्वये विद्यार्थी जर पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ या रोजंदारीवर नोकरी करत असेल तर अशा विद्यार्थ्यांचा वसतिगृहात प्रवेश देता येत नाही. तिथे करण्यात आले. त्यामुळे आपण शासनाची दिशाभूल केलेली दिसून येत आहे व आपणास वसतिगृह नियम उल्लंघन केल्यामुळे आपण वसतिगृहात राहण्यास अपात्र आहात. त्या अनुषंगाने 26 जुलै 2011
वसतिगृह प्रवेशित विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांपैकी एकूण रक्कम रुपये 3,804 इतक्या रकमेचा आपण लाभ घेतलेला आहे. तसेच वसतिगृहामध्ये प्रति विद्यार्थी 5,800 प्रति महिना भोजन पुरवठा केला जातो. त्यामुळे आपण माहे जानेवारी 2026 ते मे 2026 या एकूण 5 महिन्यात वसतिगृहामध्ये 98 दिवस उपस्थित होते. त्यामुळे एकूण रक्कम 18,000 रक्कम महत्वाची बघ 18,694 रुपये 18,694 रुपये या भोजन भत्ता रकमेस आपण वसूल पात्र आहात. हे गिफ्ट आहे. सामाजिक न्याय विशेष विभागाचं जे आहे ना हे गिफ्ट आहे. ते विद्यार्थी जे म्हणतात ना विद्यार्थी हे रागीट होतात. जेनजी जनरेशन आहे हे का होतात मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का? त्यांचा कोणत्या पार्टीवर दोष नाहीये. ह्या पार्टीवर पक्षावर दोष नाही. कोणत्या नेत्यावर दोष नाहीये. जेव्हा हे अधिकारी काही कोणाच्या चम्मच घेऊन अधिकारी झालेले नाही ना. यांनी तेच जे विद्यार्थी करतायत बरोबर आहे ना. त्यांनी तेच कष्ट केले असतील आणि या अधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांची जाण न ठेवता अशा पद्धतीची गिफ्ट त्यांना पाठवतो. नोटीस त्यांना पाठवतो. याच्यावरनं ज्या आपल्या भारतामध्ये चालू आहे ना कॉक्रोच जनता पार्टी तर हे कॉक्रोच त्या असे इथूनच जन्माला येतात. समजलं का? हे विद्यार्थी हे कुठल्याही प्रकारे कोणत्याही पक्षात असेल कोणत्याही अधिकाऱ्याचा असेल कोणत्याही नेत्याचा असेल कुणाचा विरोध हे सहसा करत नाही. विद्यार्थी दशेत जेव्हा ते असतात ज्या वेळेला त्यांच्यावर अपघात होतो ना ज्या वेळेला त्यांच्यावर अन्याय अत्याचार त्या वेळेला त्यांना हे चरित्र उचलावंच लागतं मित्र. त्यानंतर बघा पुढे असं दिलंय की जवळपास 18,694 रुपयापर्यंत त्यांच्याकडनं वसुली करायची आहे म्हणतात. किती दिवसांची? 98 दिवसांची. आपण वसतिगृहांचे नियम उल्लंघन केले व आपला प्रवेश रद्द करण्यात येत आहे. त्यांचं म्हणणं आहे की हे उल्लंघन केले वसतिगृहाचे जे नियम आहेत ते नियम त्यांनी सांगितले 2018चा 84चा नियम त्यांनी सांगितला. यानुसार तसेच आपण उपरोक्त सोयीप्रमाणे सुविधा 3804 रुपये व भोजन भत्ता 18,694 रुपये एकूण रक्कम वाढली बरं 22,418 रुपये इतकी रक्कम या कार्यालयात त्वरित जमा करावी. वसतिगृहाकडून देण्यात आलेली साहित्य परत करून रूम खाली करण्यात यावी ही नोटीस आहे. 22,000 रुपये त्यांचं म्हणणं आहे. सामाजिक न्याय विभागाचे जे मॅडम आहेत आदरणीय के.डब्ल्यू. पाटील मॅडम के.डब्ल्यू. पाटील मॅडम यांची ही सिग्नेचरची नोटीस आहे. कोण आहेत बघा या मॅडम आहेत गृहप्रमुख आहेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह बेता नागपूर युनिट 1 आहे. युनिट क्रमांक 1 बेता नागपूर इथले गृहप्रमुख आहेत. ओके त्यांनी पुढे पाठवले पुढे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर यांना हे माहिती सादर केली. पुढे माननीय सहाय्यक आयुक्त साहेब यांना ही कल्पना आहे नाही मॅटर एवढं मोठं झालेलं आहे त्यांना गेलेलं असेल बघूया यांच्यावर काय करायचं कार्यवाही. आता असा ही नोटीस होती मित्रांनो. ओके त्यानंतर तिला 6 महिन्याचा जो खर्च आहे तुम्ही हा घटनाक्रम बघितला 6 महिन्याचा खर्च तिच्याकडनं वसूल करण्यात. आता त्याच्यामध्ये ट्विट आहे बघा ही जी नोटीस आहे ही नोटीस काही सहजासहजी त्यांनी काढली का? नाही. सहजासहजी काढली का? तर नाही. त्याच्यामध्ये तू कोणाची आहे पूर्णपणे सामाजिक न्याय विशेष का चूक आहे. तर जर तुम्हाला तुमच्या कानावर जर एखादा विद्यार्थी कंप्लेंट टाकत असेल एखादी विनंती तुम्हाला करत असेल तर तुमचं ते कर्तव्य आहे त्या विद्यार्थ्यांचे जे विषय असतील ते तुम्ही सॉल्व्ह करून द्या बरोबर. आणि जर तुमच्याकडनं ते विषय सॉल्व्ह होत नसतील तर मग
अशा वेळेस विद्यार्थ्यांनी काय करावं? विद्यार्थी हा आजचा जो विद्यार्थी आहे, आजचा जो विद्यार्थी आहे, हा त्याही पद्धतीने शांत बसत नाही. त्याही पद्धतीने शांत बसत नाही. त्याला याचे अधिकार माहितीये. हा विद्यार्थी पूर्णपणे संविधानाच्या मार्गाने चालणारा विद्यार्थी आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्याला माहिती आहे, की आपण काय करतोय आणि कशा पद्धतीने करतोय. हा काही नक्षलवादी किंवा टेररिस्ट नाही आहे विद्यार्थ्यांचा. हा विद्यार्थी आहे. हा उद्याचा भारत घडवणारा विद्यार्थी आहे. त्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांनी मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली. जर तुमचं काम जर अधिकाऱ्यांकडनं होत नसेल तर अशा पद्धतीने तर मग काय करा. त्यांनी त्यांना एक रस्ता दिसला. माननीय मुख्यमंत्री साहेब त्यांच्याकडे त्यांना आशेचा किरण दिसला. साहेबांनी ही ती गोष्ट समजून घेतली. नंतर पुढे लगेच कार्यवाही त्याच्यावर केली. आता झालं असं, आता हे मॅटर व्हायरल झालं सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब, ट्विटर जिंदाबाद. मग काय झालं, मग आता याच्यामध्ये twist आला एक ट्विस्ट. ही गोष्ट गेली माननीय आपले जे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहे चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या कानावर ही गोष्ट गेली. आता बावनकुळे साहेबांच्या कानावर ही गोष्ट गेली, त्यानंतर बावनकुळे साहेबांनी याच्यामध्ये तातडीने या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला. ते खास करून बावनकुळे साहेब, मुख्यमंत्री साहेब यांचं दोघांचंही अभिनंदन आणि धन्यवाद. त्यांनी खूप गांभीर्याने हा विषय घेतला आणि खूप काय इमिडिएटली या विषयावर ऍक्शन घेतली. बघा, त्यावर त्यांनी थेट म्हणजे बावनकुळे साहेबांनी यांनी थेट त्या पीडित विद्यार्थिनीला म्हणजे आकांक्षा तिच्याशी फोनवर संवाद साधला. मित्रांनो, संपर्क केला, तिला विचारपूस केली आणि तिला एक शब्द दिला, वसतिगृह सोडण्याची अजिबात गरज नाही, सरकार तुझ्या पाठीशी आहे. तर त्यांनी खंबीरपणे तिला पाठिंबा दिला. मित्रांनो, तिला धीर दिला आणि अशा पद्धतीने या नोटीसला फुल स्टॉप मिळतोय. मित्रांनो, अजूनही नोटीस कॅन्सल झालेली नाही. माननीय पालकमंत्री साहेब बावनकुळे साहेब यांनी जो शब्द दिला त्याच्यावरनं ती नोटीस आता थांबेल असं आम्हाला गॅरंटी आहे. त्यानंतर मित्रांनो, पालकमंत्री यांनी तिला फोनवर त्या गोष्टीची हस्तक्षेपामुळे जे तिच्यासोबत राजकारण करण्यात आलं ना, वॉर्डनकडून, प्रमुखाकडून राजकारण करण्यात आलं ना त्या अधिकाऱ्यांकडून, आणि त्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी हीच सर्वांची मागणी आहे. कडक कारवाई करण्यात यावी. तर तुम्ही गलथान कारभार करत असाल तर या तुमच्या गलथान कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे अधिकार आम्हाला आहे. हे अधिकार आम्हाला संविधानाने दिले. अधिकार आम्हाला संविधानाने दिलेले. मित्रांनो, या अधिकारावर बोलण्याचं व्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला आहे. आणि या या प्रकरणामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब या दोघांचे मनपूर्वक आभार. आणि या दोघांनाही विनंती आता ही आहे की ज्या गृहप्रमुखांनी माननीय पाटील मॅडम यांनी जी ही नोटीस काढली होती, ही नोटीस काढलेली होती मित्रांनो, ही नोटीस काढणाऱ्या ज्या श्रीमती KW पाटील मॅडम आहेत गृहप्रमुख, त्यांना त्यांचे निलंबन इथे करण्यात यावे ही आमची सर्वांची हे दोघांनाही विनंती आहे. आणि पालकमंत्री साहेब यांनाही आणि मुख्यमंत्री साहेब यांनाही विनंती आहे. ओके, तर ही विनंती आमची तुम्ही मान देऊन या मॅडम यांना थोडस फुलाची पाकळी गिफ्ट विद्यार्थ्यांकडनंही देण्यात यावे. म्हणजे या कार्यवाहीचे जे गिफ्ट त्यांनी आकांक्षाला दिलं, तर आता माननीय मुख्यमंत्री साहेब आणि बावनकुळे साहेब या दोघांनी दिलाही, त्यांनाही सॉरी रिस्पेक्टेड मॅडम पाटील मॅडम यांनाही गिफ्ट, रिटर्न गिफ्ट म्हणून त्यांनाही ते सस्पेन्शन देण्यात यावे, निलंबित करण्यात यावे त्यांना. ही आमची सर्वांची रिक्वेस्ट आहे. ओके, अशा पद्धतीने ही सगळी गोष्ट होती मित्रांनो. अशा पद्धतीने ही सगळी गोष्ट होती. विषय विद्यार्थ्यांचा होता, विद्यार्थी हिताचा होता. आज आकांक्षासोबत हा ही गोष्ट घडलेली आहे, तर तुमच्यासोबत घडू शकते. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा होता, महत्वाचा होता म्हणून
आता तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन अपडेट सरकारी नोकरीच्या भरतीच्या असतील किंवा शैक्षणिक अपडेट्स असतील, अशा अपडेटसाठी आपल्या करिअर मित्राच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याच्यासोबत बेल आयकॉन आहे ते नक्की प्रेस करा, जेणेकरून येणारे अपडेट जे आहे सर्वात आधी युट्यूब आणि आपलं इंस्टाग्राम पेज आहे करिअर मित्र नावाचं, त्यालाही नक्की फॉलो करा. टेलिग्राम चॅनल आहे. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.